दोन्ही सैन्यांमध्ये ज्यावेळेस आपापले शंख फुंकले गेले त्याचा परिणाम काय झाला ते वर्णन आपण माऊलींच्या शब्दात आणि भगवान व्यासांच्या शब्दात आपण पाहिलं. आणि भगवान गोपाल कृष्णाला अर्जुन सांगतोय की दोन्ही सैन्यामध्ये माझा रथ नेऊन उभा कर भगवंता, आणि मला पाहायचंय की मी कोणाबरोबर युद्ध करेल, कोणाशी मला पहिल्यांदा लढायचंय हे मी ठरवेल. झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर नवती, हे सांगोणी राया प्रती काय संजयो म्हणे. हे युद्धाची हौस बाळगतात पण युद्धात धीर धरत नाहीत हे वर्तमान धृतराष्ट्राला सांगून पुढे संजय काय म्हणाला. अर्जुनाने सांगितलं की ही माणसं धैर्य धरणार नाहीत असं त्याला वाटायला लागलं आणि एवढं संजय बोलला धृतराष्ट्राला. आणि आता पुढे काय म्हणतोय त्याची कॉमेंट्री आता सुरू आहे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सैनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्, भीष्मद्रोण प्रमुखत्वा सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरूनिति, तत्रापश्यस्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा, श्वशुरान् सूरदयश्चैव सेनयोरुभयोरपि, तान् समीक्षस्य कौन्तेय सर्वा बन्धूनवस्थितान्. हे धृतराष्ट्रा, पार्थाकडून असे बोलला गेलेला श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यात भीष्म व द्रोण यांच्या समोर व इतर सर्व राजांच्या समोर उत्तम रथ उभा करून, हे पार्था, या जमलेल्या सर्व कौरवांना पहा असे बोलला. वरील प्रमाणे श्रीकृष्णाने सांगितले असता अर्जुन दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या भूरिश्रवा इत्यादी चुलत्यास व भीष्मादी पितामहास, द्रोणादी आचार्यास, शल्यादी मामास, भीम दुर्योधनादी भावास, अभिमन्यू लक्ष्मणादी नातवास, तसेच अश्वस्थामादी मित्रास, द्रुपदादी सासऱ्यास व कृतवर्मा भगवद्दाती स्नेयास पाहता झाला. त्या सर्व समोर उभ्या असलेल्या बंधूंना पाहून परमकृपेने प्रवेश केलेला असा तो अर्जुन खेद करीत हे असे बोलला. संजय म्हणाला, समगीत बाप्पासाहेबांच्या या श्लोकावर, अर्जुनाचे असे बोल कृष्णे ऐकून तात्काळ रथ सैन्यात आणला, मध्यभागी उभा केला मग न्याहाळून नीट, भीष्म द्रोण नृपास सगट बोले जमले हे पार्था, पहा कौरवांचा जत्था. पार्थ पाही तेव्हा तेथ उभे सारे व्यवस्थित, आजे काके मामे सारे, सखे सासरे सोयरे, गुरुबंधू मुले नातू, सर्व सैन्यात परंतु सज्ज बांधव पाहिले, करुणा विषादे तो बोले. आता माऊलींच्या ओव्या. ऐका अर्जुन तुके बोलला, तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. श्रोतेजन हो ऐका. वरील प्रमाणे अर्जुन बोलला तेव्हा श्रीकृष्णाने रथ चालविला व दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून उभा केला. जेत भीष्म द्रोणादिक जबळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुवाहाती. त्या ठिकाणी भीष्म द्रोण इत्यादी आप्त संबंधी व आणखी पुष्कळ राजे समोर उभे आहेत. त्या ठिकाणी रथ उभा करून अर्जुन ती सर्व सेना उत्सुकतेने पाहू लागला.
ते स्थिर करुणिया रथ अर्जुनासे पाहत तो दळभार समस्त संभ्रमेशी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णामणी नावेक विस्मो झाला. मग तो म्हणाला देवा पहा पहा हे सर्व माझे कुळ जन्मे व गुरुजन आहेत. तेव्हा ते पार्थाचे बोल ऐकून श्रीकृष्ण मनात क्षणभर आश्चर्यचकित झाले. रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्यापूर्वी अर्जुन जोशात होता. हे टिकतील की नाही माझ्या समोर, हे उगीच युद्ध करतायत. पण ज्यावेळेस दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ आणून उभा केला आणि सर्व नातेवाईकांना विरोधी उभा राहताना ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस अर्जुन थोडासा गर्भगळीत झाला आणि भगवंताला म्हणायला लागले हे पहा माझे मामा, माझे काका, माझे चुलते, असं सगळं की आश्चर्यचकित पहिल्यांदा भगवान झाले. युद्धामध्ये असं चालत नाही. तो आपण या आपण म्हणे इथ काही कवण जाणे हे मणी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ते आपण आपल्या मनाशीच म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण. ह्याने या ठिकाणी काय मनात आणले कोण जाणे, पण ह्या बोलण्यात काहीतरी विशेष असावे. भाषा बदलली अर्जुनाची आणि भगवान मनात म्हणतायत आता काहीतरी वेगळं याच्या मनात सुरू झालेलं आहे. ऐशे पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परी उभासे निवांत ती वेळी. तो भगवान सर्वांच्या हृदयामध्ये राहणार असल्यामुळे त्याने सहज रीतीने पुढील भविष्य जाणले. परंतु त्यावेळी तो काहीच न बोलता उगाच उभा राहिला. भगवंतानी पुढे काय होणारे भविष्य भगवंताला माहिती होतं, पण उगीच तो गप्प बसला, काही बोलला नाही भगवान. तव तेथ पार्थ सकळ पित्र पितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. तेव्हा तेथे अर्जुनाने केवळ आपली वडील माणसे आजे गुरु बंधू मामा या सर्वांना पाहिले. सोपय, डिटेल घ्यायची गरज नाही. इष्टमित्र आपुले कुमारजन देखिले हे सकळास्ती आले तया माझी. आपले इष्ट मित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत. मित्र आहेत आजे काके मामे बंधू गुरु आणि अजून मित्र आणि पुतणे मुलगे हे सकळास्ती आले तया माझी. सूरजय जन सासरे आणि काही सखे सोयरे कुमार पोत्र धनुर्धरे देखिले तेत. जीवलग मित्र सासरे आणखी सखे सोयरे मुलगे नातू हे त्या ठिकाणी पार्थाने पाहिले उभेत. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आधी करुणी. ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकट काळाच्या वेळी ज्याचे रक्षण केलेले होते हे तर असोच मोठे लहान इत्यादी ज्यांच्यावर आपण उपकार केले आणि संकटाच्या वेळी ज्यांचं आपण रक्षण केलं अर्जुनाला वाटतं ते आज उभेत समोरासमोर. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुन तिये वेळी अवलोकिले. असे सर्व कुळ दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला तयार झालेले आहे हे त्यावेळेस पार्थाने पाहिले. इकडे नजर फिरवली तिकडे नजर फिरवली, सगळे आपलेच. अर्जुन वाच द्रष्ट्वं स्वजनं